माझ्या समालोचनाला जिथे आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एकीकडे गिरिजा श्लोक कानोर बॉयज तर दुसरीकडे प्रीती 11 बेस्ट ऑफ बोरशेती. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पंचांचा हिरवा सिग्नल दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी करायसाठी या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर अंकित आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडवरती वंडर बॉय ऑफ शहापूर अर्जुन बांगर. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला बाली भागरे पाहायला मिळतील. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एसटी रक्षक थर्डमॅन झाले. बीट चेंडू लॉंग षटकार इथे कानोर बॉयज या टीमला मॅच मध्ये घेऊन येतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पण सुंदर असा फटका स्टँड अँड डिलिव्हर होईल का ते आपल्याला पाहायचंय. तिथे क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज अक्षय देशमुख फेल. विकेटचं पतन होतं. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडतायत. काहीशा तांत्रिक अडचणींमुळे लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत होत नव्हतं. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आयोजक कमिटीच्या वतीनं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल अक्षय देशमुख. हा मोठा धक्का टीम कानोर बॉयजला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते प्रज्योत उर्फ धन्या या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. 16 धावा आहेत धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये 65 धावांचा पाठला करायचा. भावेश विशेने का बॅटिंग केली. सर्वांना खुश करणारी बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर देखील मोठी मॅच एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो आडगाव आणि आडगाव संघाला फाईट करेल देवरुंग. एका बाजूला जय हनुमान एका बाजूला जय झोटिंग. या दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये यानंतर लढताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र आला. वांतरचा इशारा. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावाच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा. दोन फलंदाज मात्र बाद आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांचा सामना. एसबी तयार. सुंदर असा चेंडू तिथे यष्टीरक्षण सुंदर राहिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न की आवश्यकता होती का हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. एक सिंगल आली या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर दिनेश राऊत कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत टीम कानोर बॉयजला. त्या मैदानामध्ये कंप्लीट होतील का ती आपल्याला पाहायचं. अजूनही बनवायच्या त्या विजयासाठी 47 धावा. शेवटचे 13 बॉल शिल्लक आहेत. एक षटकार या बॉलवर आवश्यक. रिवर्स खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ही ताकद आहे दिनेश राऊतची. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. 6 धावा. खूप चांगलं कार्य इलेक्ट्रिशियन आमचे कुमारजी गडगे अर्थात वायरमन. त्यांना कोणतंही काम सांगा कोणत्याही क्षेत्रात त्यांना टाका ते कंप्लीटच करतात. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. कारण अर्धा पाऊण तास त्यांनी खूप मोठी खटपट केलेली आहे
आणि तदनंतर संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित सेट केलेला आहे, त्यांचं मनापासून आभार. धावफलकावर धावसंख्या 24 धावा. तेजस जाधवच्या हातामध्ये बॉल आहे. तेजस जाधवचं हे षटक महत्वाचं आहे. आता धावा बनवायच्या 41 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश राऊत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते आता मैदानामध्ये 12 चेंडूत 6 षटकार जर खेळले तर इथे सामना जिंकू शकेल टीम कानोर बॉयज. ते मैदानामध्ये घडतंय का ते आपल्याला पाहायचं. की दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपला दबदबा निर्माण करतात. टीम प्रीत 11 बोरशेती हा सामना जिंकतोय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. तेजसच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर इनवर प्रज्योत अर्थात धन्याच्या बॅटमधून 1-2 षटकार येणार का ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. तेजस पहिलाच बॉल आता प्रज्योतला परतावा लागत आहे. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज तेजस, फलंदाज बाद. मैदानामध्ये अंकित दाखल होताना पाहायला मिळतील. 11 चेंडूंचा खेळ बाकी. 41 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्यात. जेवढी स्ट्राईक दिनेश राऊतकडे आवश्यक होती तेवढी 13 बॉलमध्ये मिळालेली नाहीये. फक्त 4 चेंडू त्यांनी फेस केलेत. 4 चेंडूंमध्ये त्यांनी 13 धावा बनवलेल्या आहेत. 24 धावा धावफलकावर आहेत. विजयाचं समीकरण आपण पाहूया. अजूनही 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. अमितदादा देशमुख उपस्थित आहेत. त्यांचाच वाढदिवस आहे. त्यांना सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषकाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि येत्या 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी वाळुकेश्वर ट्रॉफी शिरोशीचे मान सन्मान वाढवणारी क्रीडा स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येत्या. इथे विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 4 बाद 24 धावा आहेत. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्यात. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट होणार का ते आपल्याला पाहायचं. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का गोलंदाजाच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. तेजस सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर दिनेश राऊत आहेत. दिनेश राऊत यांच्या हातामध्ये आता सर्व सूत्र घ्यावे लागतील. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या त्या 40 धावा. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तेजसची चालू आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल दिनेश राऊत. फुलटॉस दिनेश राऊतच्या बॅटमधून आउट ऑफ द पार्क. याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की दिनेश राऊतला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. जसा फुलटॉस झाला, पाठवला सीमा पार, येतोय षटकार. इक्वेशन चेंज. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 8 आणि 8 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 34 धावा. आठ चेंडू 34 धावा. अजून एक चांगला फटका. तिथे पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. दिनेश राऊतची पॉवर आहे. षटकार 6 धावा. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने वाढेल. 37 धावा. आता बनवायच्या 7 चेंडू मध्ये 28. ही ताकद आहे या खेळाडूमध्ये. जबरदस्त खेळ. 65 धावांचं टार्गेट चेस करत असताना दिनेश राऊतच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार. 37 धावा धावफलकावर. शेवटचे चेंडू 7 बनवायच्या 28. या बॉलवर मोठा फटका खेळणार की स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार दिनेश राऊत ते आपल्याला पाहायचं. जबरदस्त
बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 6 बॉल फेस केलेत, 25 धावा बनवल्यात. 400चा प्लस स्ट्राईक रेट दिनेश राऊतचा जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज तेजस याच्यावर खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतो. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला तेजस थोडेसे महागडे. शेवटच्या 2 बॉलवर पहिले 3 चेंडू अप्रतिम होते. बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. स्ट्रायकर इनवर सुंदर असा चेंडू बॅक टू बॉलर हा फटका खेळलाय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता टीम कानोर बॉयजला. जे आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना येते की वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. भावेश विशेष हातामध्ये बॉल आहे. पाप्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते. 6 चेंडू 27 धावांचं समीकरण. दिनेश राऊत या मैदानावर इतिहास कोरणार का ते आपल्याला पाहायचं आहे. ती क्षमता या खेळाडूमध्ये. आतापर्यंत 7च बॉल फेस केलेत, 26 बनवल्यात. त्यांना अजून बनवायच्या त्या 27 धावा. शेवटचे 6 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भावेशचा पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळलेला हा बॉल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 27. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो गोलंदाज भावेश विषयचा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक 27 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. भावेश 4 चेंडू 27. अजून एक चांगला चेंडू. 3 चेंडू 27 धावा. भावेश विषयची दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू आहेत, 3 चेंडूंमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी भावेश विषयची आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकलेत त्याने. लगेच तयारीमध्ये राहायचं टीम जय हनुमान आडगाव. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. शेवटचे 2 चेंडू 26 धावा. सुंदर गोलंदाजी भावेश विषयीची आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी भावेश विषयीची. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल 39 धावा धावफलकावर. बदलापूर विभागातील एक दादा संघ मैदानामध्ये दाखल झाला. त्यांचं भगवा चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत आपण करू. सुंदर असा बॉल, चेंडू हवेमध्ये आणि हा सामना इथे जिंकत असताना प्रीत 11 बोरशेती तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. त्यांचं मनापासून आभार. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भावेश विषय. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलं असे प्रसिद्ध उद्योजक शिवाजीदादा खंडागळे यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी दादांना विनंती करतो या आपण आपला भगवा चषकाच्या वतीनं हा विशेष सन्मान A1 जोडी किसळ आणि साखरे गावाची ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलेलं आहे, त्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक शिवाजीदादा खंडागळे यांचा शुभ सन्मान. मी सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, या दोन्ही आयोजकांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. प्रसिद्ध असे उद्योजक शिवाजीदादा खंडागळे
यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ट्रॉफी सौजन्य माध्यमातून मिळतंय, त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद शिवाजीदादा खंडागडे. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. ज्या ज्या वेळेस स्पर्धेसाठी येत आहेत त्या वेळेस खूप मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून, खेळाडू असेल तदनंतर आयोजक कमिटी असेल, मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून सातत्यानं असतं. असे शिवाजीदादा खंडागडे, त्यांचाही मनापासून आभार. तदनंतर सुनील दादा आलम उपसरपंच नांदगाव यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. उपसरपंच नांदगाव सुनील दादा आलम यांचाही विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. मान्यवरांचं विशेष स्वागत या स्पर्धेमध्ये. सुनील दादा आलम उपसरपंच नांदगाव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. चला बॅटर देवरुंग टीम बॅटर पाठवा ताबडतोब. हा विशेष सन्मान मान्यवरांचं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान सुनील दादा आलम यांचंही राहिलंय, त्यांचाही हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय, त्यांचं मनापासून आभार. तदनंतर तानाजी पडवळ यांचाही विशेष सन्मान आपण भगवत चषकाच्या वतीने करतोय. प्रसिद्ध उद्योजक आहेत तानाजी शेठ पडवळ, त्यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं मनापासून आभार. उपस्थित मान्यवरांची मांदी आळी या स्पर्धेला तब्बल 8 दिवस भेटण्यासाठी उपस्थित होते आणि सर्वांना उद्या आग्रहाचं निमंत्रण, कारण उद्या फायनल डे आहे आणि फायनलसाठी सर्वांनी उपस्थित राहायचं. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉस. तिथे मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅच हा 4:31 झालेले आहेत. सुनील सर, चार षटकांची लढत जे मात्र होताना पाहायला मिळेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त गोलंदाजी ज्याची राहिली त्याला आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. मी शिवाजीदादा खंडागडे, त्याचबरोबर सुनील शेठ आलम आणि अरुणजी पवार या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. भूषण जबरदस्त खेळ बॅटिंगमध्ये आणि गोलंदाजी तितकीच चांगली राहिली, त्याला देतो आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. जबरदस्त खेळ संपूर्ण राहिला ज्या खेळाडूचा, त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवतोय आपण तिन्ही मान्यवरांचे शुभ असते. वेल प्लेड भूषण. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अतिशय सुंदर खेळ भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिल ठोंबरे सर. पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेला जाऊया. तिथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील एकीकडे जय जोटिंग देवरुंग तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ आटगाव. खूप चांगली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, याती मात्र शंका नाहीये. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतो. एकीकडे जय जोटिंग देवरुंग जो भिवंडी विभागामधील एक नामांकित संघ आहे, तर त्यांच्या विपक्ष शहापूर विभागामधील एक नामांकित संघ जय हनुमान क्रिकेट संघ आटगाव, असे दोन संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डावकुऱ्याताचे आता बळवंत आपल्याला पाहायला मिळतील, ज्या नावाच्या अवतीभोवती ज्यावेळेस मी समालोचनाला सुरुवात केली क्रिकेट खेळलं जायचं असं बळवंत नाव आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विजय, ज्यांनी खूप चांगली कामगिरी मागील मॅचमध्ये केली, असे विजय आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती बायकर मॅन ऑफ शहापूर हेमंत सुकांडे. पहिला बॉल फेस करत असताना हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, बॉल निघून चालला मिड विकेटला क्लिअर करत, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. आलाय इथे षटकार आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून.
नो बॉल असेल. बेस्ट ऑफ हाईट, इट्स अ बीमर, त्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. जर विचार केला तर नक्कीच मुरबाडमध्ये भरपूर साऱ्या अशा क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मुरबाडला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि या पंढरीमध्ये सुवर्ण लेप देणारी क्रिकेटची भव्य स्पर्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी अशी 10 दिवस आपल्याला भरपूर सारा क्रिकेट पाहायला मिळेल. तो म्हणजेच वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरूरशी आयोजित वाळुकेश्वर चषक 2024चा दैदीप्यमान सोहळा आपण पाहू शकतो, ज्यामध्ये एक दिवस आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच ओपनचं क्रिकेट, एक दिवस तालुका हाफ, आणि त्यासाठी एक सेपरेट प्राइज आहे आणि त्यांच्या जोडीला आपण पाहायला मिळणार आहे 8 दिवस, जे मात्र 8 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. माळशेज मधील आपल्याला नामांकित संघ, माळशेज असोसिएशन मधील नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. माळगड देखील पाहायला मिळेल आणि ओपन ग्रामीणचे देखील बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे इच्छुकांनी खऱ्या अर्थानं अमितजी देशमुख यांच्याकडे नाव नोंदणी करून घ्यायची आहे. यावेळेसचा बॉल डाऊन द लेग साइड आपल्याला पाहायला मिळते. वाईड असेल. अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. गिरने से डरोगे तो उड़ान कैसे भरोगे, और ये क्रिकेट है, यहाँ पर मेहनत नहीं करोगे तो आगे कैसे बढ़ोगे. मेहनत तर करावी लागेल आणि मेहनतीच्या जीवावरती हेमंत सोकांडेने आपलं नाव स्ट्रगल करून गुगलपर्यंत पोहोचवलं. असं नाव मैदानावरती खेळतंय. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला विजय पाहायला मिळतील, ज्या विजयचा देखील बोलबाला आहे सध्याच्या स्थितीला. खूप चांगली बॅटिंग विजय यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रायझिंग अँड सरप्राईज टेक ऑफ मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स जो मात्र ऑफर झाला आणि त्याला अनुषंगून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी हेमंत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. सुटकेचा निश्वास घेतला असेल, जो मात्र बॉलिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ आटगाव संघाने, जे जोटिंग देवरुंग संघ एक नामांकित संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. खोलवर टप्प्याचा बॉल विशेपमध्ये ड्राईव्ह केला आहे. सिंगल झाली आहे कंप्लीट चेंडूवरती, जोपर्यंत लॉंग ऑनचे फिल्डर येतील. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. बळवंतची काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, मात्र नकार दिला आहे स्ट्रायकिंग एंडवरतून विजयने. मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. हा चीता आहे जो मैदानावरती ज्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट करतात. सातत्याने ज्यावेळी आपल्याला देवरुंग संघ पाहायला मिळतो, तर देवरुंग संघाची खऱ्या अर्थानं मी म्हणेल रन मशीन बळवंत आहेत आणि त्यांच्या जोडीला विजय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं कार्य मैदानावरती केलं जाते. गोलंदाज तयार हेमंत. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय डाऊन द लेग साइड. अंपायर्स डिसिजन इज अ वाईट. अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. म्हटलं जातं ना की मुकाम तो मेहनत की देन है, किसी की किस्मत यूं ही बदनसीब नहीं होती, और हालातों का कसूर ना निकाल मेरे दोस्त, तरक्की तो वो भी करते जिनको रोटी तक नसीब नहीं होती. प्रयत्न करावे लागतील आटगाव संघाला आणि हेमंत सुकांडेला. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. चेंडूमध्ये हरकत, तर गोलंदाजाला बरकत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 19 धावा धावफलकावरती. आटगाव संघाला 2 धाव्यांची पेनल्टी असणार आहे, कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेजिंग कंपल्सरी. त्यामुळे 2 धाव्यांची पेनल्टी असेल ती म्हणजे आटगाव संघाला, म्हणजे खऱ्या अर्थानं एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस 4 षटकांचा खेळ समाप्त होईल त्यावेळेस टीमच्या टोटलमध्ये त्या 2 धावा आम्ही ॲड करू, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. क्रिकेट म्हणजे गेम असा आहे की नाण्याच्या पैलूसारखा आहे, जिथे एक पैलू तुमचा परफॉर्मन्स असतो, दुसरा पैलू म्हणजे तुमचा क्रिकेटमधला डिसिप्लिन असतो आणि मैदानावरती डिसिप्लिन राखला गेला नाही आहे. आणि ही स्पर्धा आपण पाहू शकतो अखंड, मी म्हणेल टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक आदर्श आहे की नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपल्याला ही स्पर्धा अखंड पोहोचवायची आहे, ती म्हणजे अंतिम फेरीपर्यंत. आणि तेच आपण पाहू शकतो. आटगाव संघाने ड्रेसिंग त्यांची संपूर्ण ड्रेस कोड जो मात्र बरोबर नाही, त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो, जो मात्र त्यांना आपण 2 धाव्यांनी पेनल्टीलाइज करतोय. क्रिकेटमध्ये एकेका धावेला फार महत्त्व आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शनमध्ये एका मताला, त्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व असतो. आणि मैदानावरती जर पाहायला गेलं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा बॅकफुटवरती आटगाव संघ. 2 धाव्यांची पेनल्टी देखील लागली. पहिल्या षटकाची समाप्ती. 19 धावा. बॉलिंग मार्कवरती बॉलर राजेशचा हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. मिड विकेटच्या दिशेला फ्लिक ऑफ द व्रिस्ट. गॅप असेल मोठा, धावांना नसेल तोटा. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, फ्लिक ऑफ द व्रिस्ट आणि बॉल निघून चालला मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बळवंतच्या बॅटमधून हा ब्रँडेड स्ट्रोक, चौका. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगला चेंडू होता, मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी जी मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली बळवंतच्या माध्यमातून.
बळवंतचा विचार केला, वन ऑफ द टॅलेंटेड यंगस्टर म्हणून त्याची ओळख आहे. दुसरीकडे विजय यांचा विचार केला तर रन मशीन आहेत, जेन्युअन मी म्हणेल खूप चांगली कामगिरी करतात. यावेळेस सुरेख फटका ऑप्शनच्या बाहेर सफल झाले. क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारची फटकेबाजी पाहिली की दर्शकांचा देखील मंत्रमुग्ध होणारा मन आपल्याला पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए तो सिर्फ झाकी है, पुरी किताब खुलनी अभी बाकी है. बॉल सीमा पार आलाय षटकार आणि षटकाराच्या साथीने धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आटगाव संघ डेफिनेटली बॅकफुट वरती आहे, मात्र बॅकफुट वरती असणाऱ्या आटगाव संघाला इतकंच सांगेल, रख हौसला कि वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मैदानावरती आटगाव संघाला प्रयत्न करावे लागतील, मात्र प्रयत्न कोण करेल हा मोठा प्रश्न. कारण मैदानावरती सांगतोय बळवंत आणि त्यांच्या जोडीला विजय की जब हम है खडे तो हम सरकार से भी बडे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सुरेख असा फटका पाहायला मिळतो. डीपमध्ये असेल फिल्टर, त्यांच्या माध्यमातून झालेली चूक. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला आणि कार्पेटच्या सहाय्याने चेंडू घासत पुसत चाटत बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. धावा मिळतील 4. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा बळवंतच्या बॅटमधून लकी चौकार. कदमों में जहान होता है. आज लढाई करावी लागेल ती म्हणजेच गोलंदाजांना. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फलंदाज झाले तिथे बाद. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. एकदा जोरदार टाळ्या बळवंतसाठी झाल्या पाहिजेत, कारण स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. क्रिकेटमध्ये तेच महत्त्वाचं असतं आणि तेच दाखवलंय. अंपायरच्या रिव्ह्यूचा म्हणजे अंपायरच्या मी म्हणेल निर्णयाची वाट त्यांनी पाहिली नाही, तो तसाच निघला. आणि म्हणूनच तर बळवंत वन ऑफ माय फेवरेट प्लेअर आहे. ज्यावेळेस आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करतो का क्रिकेटमध्ये डिसिप्लिन देखील तितकीच महत्त्वाची आहे. बॅटची एज आणि हेमंतच्या माध्यमातून कुठली चूक झाली नाही. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुरेख झेल आणि फलंदाज आपण पाहू शकतो जे मात्र होत असतील बाद. बळवंतची खेळी समाप्त. बळवंत बॅक टू दी पवेलियन. टाळ्यांच्या गजरामध्ये बळवंतचं स्वागत करण्यात आलेलं आहे, कारण त्याने देखील खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावरती आता आपल्याला संकटमोचक हनुमान पाहायला मिळतील. टीम जय झोटिंग देवरुंग या टीमसाठी. देवरुंग संघाचा विचार केला सध्याच्या हंगामामध्ये हा संघ देखील फार मोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेत. असा संघ मैदानावरती जय झोटिंग देवरुंग आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या हंगामामध्ये या टीमचा बोलबाला आहे तो उतरलाय भिवंडीमधून आता मुरबाडमध्ये, आणि त्यांनी देखील सांगितलं की आम्ही आहोत, येस वी कॅन डू इट. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सुरेख पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम देवरुंग का होगा बेड़ा पार. मान्य श्री बाळामामा म्हात्रे आणि त्याचबरोबर भगवा चषकाचे आयोजक माजी नगराध्यक्ष मुरबाड पंचायत नगरपंचायत मुरबाड मान्य श्री रामभाऊ दुधाळे साहेब यांची थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. तरी सर्व आपल्या आयोजक कमिटीतील मेंबर त्यांना विनंती, आपण समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानावरती काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही मैदानावरती अशा प्रकारे फलंदाज तुटून पडले, ज्याप्रमाणे गुळावरती मुंग्या तुटून पडतात अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल एका गाड्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावरती. संधी असेल डीजेला. म्हणजेच
रोहित. पाहूया रोजचा फॉर्म आपल्या टीमच्या हितमध्ये आहे का. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित तयार. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला विजय पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हनुमान. दोन्ही रेड आउट फॉर्म मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जे झोटिंग देवरुंग संघाचे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वर. यावेळेस कटचा सुरेख फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. डीप मध्ये फिल्डिंग देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा सहज रीतीने होतील 8 आणि 2 धाव्यांच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील बघता बघता. त्या म्हणजेच 43 या आकड्यावरती. रख हौसला के वो मंजर भी आएगा, कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, युद्ध करना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील. स्विच हिट. फटका चांगला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. टोटल 47. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे डान्सिंग डाऊन द विकेट तुम्ही खेळता, ज्यावेळेस गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतो, तो चेंडू चांगला असतो खेळण्यासाठी. मात्र शॉर्टर वनचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या चेंडूचा काही वेगळा विषय होता. या चेंडूचा विषय जर काढला आपण, चेंडू खाली राहिला, डीप राहिला आणि त्याला अनुषंगून फलंदाजाने तो शॉट कनेक्ट करू शकले नाही. अन्यथा ओव्हर लॉंग ऑन ओव्हर लॉंग ऑफ हा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. गोलंदाज तयार. कमबॅक झालेला आहे. कोलवडप्प्याचा बॉल जरूर होता. कार्पेटच्या साने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाली आहे कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होणार नाहीये. थोडंसं कलेक्शन आपण पाहू शकतो वाईट. मात्र चांगल्या प्रकारे पॅकिंग आपल्याला थर्डमॅन क्षेत्रामधून पाहायला मिळाली. सिंगल झाली 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 48 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया 2 चेंडूंवरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. बॉलर रोहित आहेत. बॉलिंग मार्क वरती खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करण्यामध्ये यश त्यांना मिळालं आहे. हुकचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. हाफ पिच आणि हाफ पिच अँड पनिश. बॉल निघून चाललाय लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. वार पे पलटवार. चेंडू नव्हता खास आणि त्या चेंडूवरती फलंदाज हनुमानने दाखवली आपली क्लास. चौकार. बॉल फुल टॉस बॉल सोडेल तो हनुमान कसला. फुल टोल वसूल केलाय आणि बॉल निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी हा असेल षटकार. मी म्हणेल हा रिव्ह्यू गमावला आहे. सर्वांना माहिती की फेअर डिलिव्हरी आहे. इवन मी देखील चकित झालो ज्या वेळेस रिव्ह्यू घेण्यात आला. आता क्रिकेटमध्ये असं चालतं, ज्याप्रमाणे गोलंदाजांनी गोलंदाजी करतो आणि लेग बिटवीची विकेट नॉट आउट मिळते, जरी डाऊन द लेग साईड असेल तरी देखील तो प्रयत्न करतो कॅप्टनला सांगायचं की येस रिव्ह्यू असेल, रिव्ह्यू घ्या, आउट असेल. अगदी त्याचप्रमाणे हा प्रयत्न होता. मात्र मैदानावरती तुम्हाला एकदाच रिव्ह्यू मिळतो एका संपूर्ण मॅचसाठी, हे विसरले. आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला 58 धावा पाहायला मिळतील. एकड्याच्या मोबदल्यामध्ये 58 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक मैदानावरती तिसऱ्या समाप्त. 58 धावा धावफलकावरती. येस निखिल सर. सामना थांबवायचंय.
तब्बल 8 दिवस वाट पाहत होतो ते संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वा माननीय श्री बाळ्यामामा म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर भगवा चषकाचे आयोजक माजी नगराध्यक्ष नगरपंचायत माननीय श्री दीपकजी पवार साहेब यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भगवा चषकाचे दमदार आयोजन आणि दीपकदादा पवार आणि त्यांचे संपूर्ण मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. तीन षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 58 पाहायला मिळते. हा पहिला बॉल होता. या पहिल्या बॉलवरती आलाय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार. डेफिनेटली आपण म्हणू शकतो, कारण समोर जो संघ घेतोय तो संघ इतका मोठा आहे. त्या संघाविरुद्ध तुम्ही अशा प्रकारची बॅटिंग करतात. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच विजय यांच्या माध्यमातून. मागील मॅचमध्ये जो फॉर्म सोडला होता तोच फॉर्म या मॅचमध्ये कंटिन्यू केला आहे. या बेसांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हेमंत सुकांडे असले यशांच्या मागे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये तब्बल आपण पाहू शकतो 4 धावा प्रफुलच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेला आहे. सुटकेचा निश्वास घेतला असेल. 2 धाव्यांची देखील पेनल्टी आहे. ती पेनल्टी आपण चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर डेफिनेटली ऍड करू. ऑप्शनच्या बाहेर सफल झाले. पंचांकडे दात मागितली जातीये. यस फिंगर अप, फलंदाज होतील बाद. ओ युठी, विकेटचं पतन झालंय. विजयची खेळी होत असताना समाप्त. संघाला बसलेला झटका क्रमांक 2. फलंदाज विजय केने. बॅक टू दी पवेलियन. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग. समोरचा पाय बेंड केला. मागच्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र प्लम्ड अप लेग बिटवीनची विकेट मैदानावरती झाली प्राप्त. फलंदाज विजयची खेळी समाप्त. मात्र स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग जी मात्र विजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हरकत नाही, खूप चांगला शॉट जे मात्र सातत्याने आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मात्र या मॅचमध्ये ते मग आपण पाहू शकतो खराब शॉट खेळून ते बाद झाले. आता मात्र 62 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली गोलंदाजी करतायत. चौकार आला, त्यानंतर आला डॉट आणि त्यानंतर ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. LBW लेग बिटवीनची विकेट मैदानावरती. न्यू बॅटर मैदानावरती आकाश सिनियर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. मिड विकेट मध्ये टिपलाय झेल. समाप्त होतोय. फलंदाज आकाश पाटील सिनियरचा खेळ. विकेटचं पतन. थँक्यू सो मच. 62 धावा धावफलकावरती आहे. तिसरं कडी बाद झालेला आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. या पहिल्या इनिंग मधला जिथे बॅटिंग करतोय जे झोटिंग देवरुंग संघ आणि त्यांच्या विपक्ष फाईट आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ आटगाव. एकीकडे शहापूरचं क्रिकेट तर दुसरीकडे आपल्याला भिवंडीचं क्रिकेट पाहायला मिळेल. एकीकडे हेमंत सुकांडे बायकर मॅन तर दुसरीकडे बळवंत अँड कंपनी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. ती म्हणजे जय झोटिंग देवरुंग. खूप चांगली मॅच, खूप चांगली लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. या ती मात्र शंका नाही आहे. ऋतिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 62 पाहायला मिळते. ऋतिक असतील स्ट्रायकिंग एंडवरती, हनुमान नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. हनुमानला शेवटचा चेंडूवरती स्ट्राईक येणं गरजेचं आहे, अन्यथा या मॅचमध्ये इथपर्यंत मी म्हणेल मजाल मारली आहे, यापुढे मजाल मारू शकणार नाहीये. तिथे आपण पाहू शकतो सातत्याने ज्या वेळी आपल्याला अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतात, समजून जा की शेवटचं षटक आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती जो मात्र फलंदाज येणार आहे तो फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यासाठी विकेट सॅक्रिफाईस मैदानावरती पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज ऋतिकची खेळी होत असताना जमाप. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. बासष्ट धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 18 धावांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन ज्या खेळाडूच्या माध्यमातून तो हनुमान स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. येस निखिल सर. माजी सभापती पंचायत समिती मुरबाड मान्य श्री दीपक भाऊ पवार, तदनंतर उपसरपंच साहेब मान्य श्री सुभाजी हलपतराव, उद्योजक अंबेळे खुर्द मान्य श्री सुजानजी गडगे, प्रहार संघटना मुरबाड अध्यक्ष मान्य श्री सोपनजी घुडे आणि नागाव सोमनाथजी घुडे, नागाव सरपंच मान्य श्री सुभाषजी शेलवले साहेब या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर माजी सरपंच नांदगाव ग्रामपंचायत मान्य श्री गजाननजी वाघ, उपसरपंच मान्य श्री सुनीलजी आलम, उद्योजक सरळगाव तानाजी शेठ पडवळ, उद्योजक किसळ मान्य श्री शिवाजी शेठ खंडागडे, उद्योजक साखरे मान्य श्री अरुण शेठ पवार साहेब, हे सर्व मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. सेफ असेल. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या 64 पाहायला मिळते. 2 धाव्यांची पॅनल्टी. धावसंख्या 66. 67 धाव्यांची गरज असेल मैदानावरती, ती म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ आटगाव या संघाला. माजी सभापती पंचायत समिती मुरबाड मान्य श्री दीपक भाऊ पवार साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. या स्पर्धेचे दोन्ही आयोजक नकुलजी भांडे आणि सुनीलजी माळी सर यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. नकुलदादा भांडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. माजी सभापती पंचायत समिती मुरबाड मान्य श्री दीपक भाऊ पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. नकुलदादा भांडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषकामध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्य श्री दीपक भाऊ पवार माजी सभापती पंचायत समिती मुरबाड या मान्यवरांचा विशेष सन्मान. माननीय उपसरपंच साहेब सुभाषजी हलपतराव यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी हिरामन यांना विनंती करतो की आपल्या हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. सुभाषजी हलपतराव यांचा विशेष सन्मान भगवा चषकाच्या वतीनं केला जातो. मान्यवरांचं विशेष आभार. तदनंतर उद्योजक अंबेळे खुर्द मान्य श्री सुजानजी गडगे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. सुजानजी गडगे साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचा विशेष आभार आम्ही या स्पर्धेमध्ये व्यक्त करू. आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवते. तदनंतर प्रहार संघटना मुख्य अध्यक्ष मान्य श्री सोमनाथ मुरबाड तालुका अध्यक्ष प्रहार संघटना मान्य श्री सोमनाथजी गुडे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. जयवंत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. प्रहार संघटना मुरबाड अध्यक्ष माननीय श्री सोमनाथ गुडे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. मान्यवरांचं विशेष आभार. नागाव सरपंच मान्य श्री सुभाषजी शेलवले साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो.
नागावचे विद्यमान सरपंच मान्य श्री सुभाजी शेलवले साहेब यांचा व्यासपीठावर शुभ सन्मान. श्रीकांतजी पवार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तदनंतर माजी सरपंच नांदगाव मान्य श्री गजाननजी वाघ यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. माजी सरपंच नांदगाव मान्य श्री गजाननजी वाघ साहेब यांचा विशेष सन्मान आमच्या भगवत चषकाच्या वतीनं केला जातो. मी पुन्हा एकदा जयराम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. नांदगाव गावचे माजी सरपंच आहेत मान्य श्री गजाननजी वाघ साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आजचे बड्डे बॉय आणि ज्यांचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेला आहेत आणि येत्या काही दिवसामध्येच त्यांच्या माध्यमातून वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशी आयोजित वाळुकेश्वर चषक ही स्पर्धा त्या स्पर्धेचे आयोजक नियोजक अमितदादा देशमुख यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. भरतजी गडगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. अमितदादा देशमुख यांचा विशेष सन्मान. बड्डे बॉय आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दच्या वतीनं आणि माळशेज क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचं मनापासून आभार. आणि उद्या खूप मोठा सत्कार समारंभ आहे त्याची अपडेट थोड्याच वेळा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. करतो. या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते माजी सभापती पंचायत समिती मुरबाड मान्य श्री दीपकजी पवार सर यांना विनंती करतो की आपल्या शुभवाणीतून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटतंय त्याबद्दल मनोगत व्यक्त करा. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक आंबेले खुर्द या भव्य दिव्य अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे परममित्र सोमनाथजी गुडे प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष ठाणे, सुभाषजी हलपतराव उपसरपंच साखरे, सुभाषजी शेलवले उपसरपंच नागाव, हरड सरपंच माजी सरपंच नागाव, उपस्थित देशमुख सुजलजी गडगे, कल्पेश पवार आणि जमलेले सगळे प्रेक्षक मंडळ. खरोखर भगवा चषकाला आज 29 वर्षे आज पूर्ण होत आहेत. भव्य दिव्य असा हा ग्राउंड मुरबाड तालुक्यामध्ये जर खऱ्या अर्थाने जर क्रिकेटच्या सामन्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर त्याचा श्रेय सुनील माळी क्रीडा मंडळ या सर्व कमिटीला जातं. कारण की सुरुवात ह्या नांदगावच्या ग्राउंडपासून झाली आणि भव्य दिव्य असा ग्राउंड या आंबेडकरच्या सर्व टीमनी केलं आणि याचाच प्रतीक म्हणून सर्व मुरबाड तालुक्यामध्ये असं नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आज क्रिकेटचे सामने खेळले जातात. भव्य दिव्य क्रिकेटचा ग्राउंड बोलला तर पहिला सुरुवात आंबेल्यापासून होत असते. समोरच NH-61 हा आपला राष्ट्रीय महामार्ग आहे. येणाऱ्या जाणाऱ्याचे सर्व नजर आपल्या क्रिकेट प्रशिक्षकावर असते. आज कितवा दिवस आजचा हा
आजचा हा 8वा दिवस आहे आणि उद्या फायनलचा दिवस आहे. या 8 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची या क्रिकेटला गालबोट लागला नाही. याच्या आधीही कुठल्या प्रकारचा गालबोट लागला नाही. येणाऱ्या काळामध्ये हा भव्य दिव्य सामना अधिक मोठा कसा होईल याचं सुनील माली यांना आणि त्याच्या टीमला शुभेच्छा देतो. आणि आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंना उद्याच्या फायनलच्या आणि जे काही कोणी हारले असतील कोणी जिंकले असतील त्यांनाही येणाऱ्या काळाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आभार. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जे हनुमान आडगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये खेळत असताना संघ जबरदस्त खेळ. जय झोटिंग देवरुंग, जबरदस्त खेळ या संघाचा सकाळच्या सत्रापासून राहिला. 30व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पुढील वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिथे 3 दिवस नाईट मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक बाईक जे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि दीपकदादा पवार हे उपस्थित आहेत आणि तेही खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील असे आयोजक कमिटीला त्यांनी हमी दिलेले आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. 6 धावा धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. त्यांनी त्या 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या. त्या अजूनही विजयासाठी 67 धावा त्या विजयासाठी आवश्यक आहेत. बनवल्यात त्या 6. आता 61 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक. उद्योजक साखरे मान्य श्री अनंतजी सावंत साहेब या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत आणि मान्यवरांचा देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी विनंती करतो या स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे यांना की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान उद्योजक साखरे मान्य श्री अनंतजी सावंत साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांची मांदियाळी भरपूर मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत्या आणि त्या आलेल्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातोय. भगवत चषकाच्या वतीनं केला जातोय. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता मान्यवरांचा हा विशेष सन्मान. मान्यवरांचं मनापासून आभार. 6व्या मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाज तयार आहेत. आकाश सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आकाश पाटील सिनियर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 6 धावा धावपलकावर. सुंदर असा चेंडू, तितकाच ताकदवर फटका दीपकच्या पाठमधून. नेत्र दीपक, सिक्सर, षटकार. अजून एक मोठा फटका. दीपकच्या पाठमधून चेंडू सीमारेषेच्या वेध घेतोय. डीप मिड विकेटला चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. थँक्यू. खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील सिनियर या खेळाडूवर होताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 षटकार आले दीपकच्या बॅटमधून. संघ जाऊ संख्या धावपलकावर 18. 2 फलंदाज जे मात्र बाद होताना पाहायला मिळतात. फलंदाज तयार. 3ऱ्या बॉलवर 3रा येईल का हे प्रश्नचिन्ह होतं. त्याचं प्रत्युत्तर आकाश पाटीलने चांगलं दिलं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते. 19 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असा खेळ मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं क्रिकेट, कमालीचा खेळ मैदानामध्ये. 19 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. राजेचा हा फटका जबरदस्त. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषा तोडेल, फोडेल. हा आडगाव ब्रँड दाखवत असताना राजेशने ठोकलाय षटकार. 6 धावा.
अजून एक फटका, जबरदस्त टोला. मैदानाच्या आतमध्ये राजेश आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडतोय. टीम देवरुंगला अजून एक मोठा फटका, टीम आडगाव साठी षटकार. समाप्त. 31 झाल्यात, 12 चेंडू शिल्लक आहेत, 36 बनवायचे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि दीपक या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 12 चेंडू 36 धावा. आकाश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. आकाश पाटील ज्युनियर, आकाश पाटील सिनियर महागडे ठरले. आता आकाश पाटील ज्युनियर आलेत. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील दीपक. 12 चेंडू 36 धावा. एक शहापूरचा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. दुसरा शहापूरचा येणार का भिवंडीचा, तेच आपल्याला पाहायचं आहे. शेवटच्या 12 बॉल मध्ये कळून जाईल. विशेषतः कौतुक आपण सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं करू. जबरदस्त आयोजन. 29व्या वर्षामध्ये ही स्पर्धा का आयोजन केलंय. जबरदस्त आयोजन. 6 कॅमेऱ्यांच्या साह्यानं 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत करू. शेवटचे 12 चेंडू 36 धावा. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. पहिला बॉल सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राजेशने नकार दिला. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर 32. 32 धावा. शेवटचे 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 11 चेंडूंमध्ये बनवायच्यात 35 धावा. हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते. ज्यावेळेस रोनेडने गोलंदाजी केली जाते, अक्षरशः धुमाकूळ घातलाय दोन्ही बॅटरने. आता सध्या समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी केली जाते. यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो. असे मान्यवर संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य श्री बाळामामा म्हात्रे आणि त्याचबरोबर भगवत चषक, ज्यांनी या स्पर्धेला नाव भगवत चषक देण्यासाठी सुचवलं असे माजी नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड मान्य श्री रामभाऊ दुधाळे साहेब यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष 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 स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. पंचायत समिती मुरबाडचे माजी नगराध्यक्ष आहेत माननीय श्री रामभाऊ दुधाळे साहेब आणि माननीय श्री बाळामामा म्हात्रे, ज्यांची आपण आतुरतेने ही स्पर्धा सुरू झाल्यापासून वाट पाहत होतो. ते मान्यवर सध्याच्या घडीला व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. 29व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा 29व्या पर्वामध्ये मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते. सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आपण करू. संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य श्री बाळामामा म्हात्रे, भगवा चषक आयोजक मान्य श्री रामभाऊ दुधाळे साहेब, तदनंतर मान्य श्री दीपक भाऊ पवार माजी सभापती पंचायत समिती मुरबाड, सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करू. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपानं एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 33 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण. राजेश आपण पाहतो स्ट्रायकर इनवर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. ऑन स्क्रीन आपण उपस्थित मान्यवर पाहतोय. सुंदर फटका राजेश, राजेशचा राजशाही टोला, टोले जंग षटकार, 6 धावा. कधी सामना भिवंडीला जातोय, कधी सामना शहापूरला जातोय. हे मुरबाडच्या मैदानावर रंगणारा थरार भगवा चषक. षटकार येईल. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला वातावरण गरम करणारा हा सामना आहे.
जरी सूर्य थोडा थोडा अस्ताला चालला असेल परंतु या मैदानावर आता आजच्या दिवसामध्ये या खेळाचा उदय होतोय. लगातार 3 षटकार खेळले बॅटर राजेशने. 10 चेंडू 28 धावा हे समीकरण. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो दहा चेंडू 28 धावा. फुल टॉस बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल, सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 28 धाबांची आवश्यकता. रामभाऊ दुधाळे साहेब उपस्थित आहेत, बाळामामा मात्र उपस्थित आहेत आणि प्रत्येक मुरबाडमधील क्रिकेट स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान रामभाऊ दुधाळे साहेबांचं असतं. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल इथे चांगला. पाहता पाहता 2 धाबा येतील. शेवटचे समीकरण आपण पाहू. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 26 धाबा. जय हनुमान आडगावला. 8 चेंडू 8 चेंडूंमध्ये 26 धाबा. क्रिकेटचा थरार आहे. भगवा चषक 8वा दिवस स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रंगत असताना ही क्रीडा स्पर्धा. सुनीलजी माळी, नकुलजी भांडे, त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत, यांनी घेतलेले कष्ट, त्यातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा. 8 चेंडू 26 धावा. आकाश पाटील. सुंदर असा चेंडू. तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी आणि इथे 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जय हनुमान आडगाव शहापूर तालुक्यातील संघ 43 धावा. 7 चेंडू 24 इथे डिपेंड करेल का? जय झोटिंग देवरुंग हा भिवंडी विभागातील संघ. 7 चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू 24. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर राजेश. सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू सीमा पार. राजेशच्या बॅटमधून राजेशाही 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 टोला. षटकार. वर्ग प्रमुख भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय श्री बाळामामा म्हात्रे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. या स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक रामभाऊ दुधाळे साहेब यांनाही विनंती करतो आपणही यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय श्री बाळामामा म्हात्रे यांचा विशेष सन्मान आमच्या 3ही आयोजकांच्या वतीनं हा विशेष सन्मान केला जातोय. त्यामध्ये रामभाऊ दुधाळे साहेब आहेत, सुनीलजी माळे आहेत आणि नकुलदादा भांडे आहेत. यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय श्री बाळामामा म्हात्रे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. सहर्ष स्वागत आहे या भगवा चषकामध्ये. मुरबाड तालुक्यातील नामांकित मानाची क्रीडा स्पर्धा 29व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे आणि मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान. तदनंतर या स्पर्धेचे आयोजक माजी नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड माननीय श्री रामभाऊ दुधाळे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतो बाळामामा म्हात्रे यांना की या स्पर्धेचे आयोजक आहेत रामभाऊ दुधाळे साहेब, त्यांचा हा विशेष सन्मान दादांच्या शुभ हस्ते करू. भगवा चषक या स्पर्धेला नाव देण्यामागे खूप मोलाचं योगदान ज्या व्यक्ती महत्त्वाचं आहे त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. धन्यवाद. तदनंतर माननीय श्री दीपक भाऊ वाकचौरे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मुरबाड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा हा विशेष सन्मान दीपक भाऊ वाकचौरे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. धन्यवाद. मान्यवरांचं विशेष आभार आणि संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय श्री
मामा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित आहात, आपलं सहर्ष स्वागत आहे आणि या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 29वे वर्ष आणि खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित माझे सहकारी माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, तालुका अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वागचौळे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी, स्पर्धेत सहभागी सर्व संघ, खेळाडू. सालाबादप्रमाणे याही वर्षी मी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलो आहोत. खरं म्हटलं तर जरी ही स्पर्धा मुरबाड तालुक्यातली असली तरी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एक भगवा चषक ही स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावनेशी जुळलेली स्पर्धा आहे आणि म्हणूनच आयोजकांचं खास करून मनापासून अभिनंदन करेन की एक सलग 29 वर्ष त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि एकच नाव 29 वर्ष भगवा चषक म्हणून हे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आज क्रिकेट विश्वात सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आयोजकांचं अभिनंदन करतो आहे. दोन्हीही संघांना, उपस्थित सर्व संघांना मनापासून शुभेच्छा देतो आहे. नुकतंच 2024 साल चालू झालेलं आहे. हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाळ्यामामा म्हात्रे, तुमचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, इथे चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 16 धावा बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय बलवंत या गोलंदाजाला, त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 5 चेंडू 16 धावा, बलवंत तयार. स्ट्रायकर एंडवर दीपक. इथे टाकलेला बॉल लेंथ आणि मला वाटतं इथे ही गोल्डन विकेट आलेली आहे. रन आउट. काय सर, आउट झालेले आहेत. फलंदाज फक्त क्रॉसिंग चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी. दीपक आउट आहेत. दीपक बॅक टू द पेव्हिलियन. अरे 12वे खेळाडू इथे आहेत मित्रा. तिसरे पंच कुणाच्या फेवर मध्ये कशाला डिसिजन देतील. हॅलो, धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचं सहर्षाचं स्वागत आहे. बाळामामा म्हात्रे, रामभाऊ दुधाळे साहेब या स्पर्धेसाठी, या स्पर्धेचे जनक देखील आहेत. रामभाऊ दुधाळे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू.
गोलंदाज तयार. शेवटचे चेंडू 4 आणि 4 चेंडू 16 धावा. हे समीकरण हे आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पाहूया कामगिरी. बलवंतची गोलंदाजी अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळाले. दबावामध्ये परंतु जबरदस्त गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 16 धावा. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल तिथे क्षेत्ररक्षक. फलंदाज पात. नॉन स्ट्रायकर एंडवरच राहील राजेश. फलंदाज माघारी. विकेटचं पतन. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते प्रफुल्ल. 3 चेंडू 16 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू आता लगातार डॉट आलेले आहेत. पहिले 2 चेंडू अवांतर आले, त्यानंतर 3 चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 16 धावा. 67 धावांचा पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो टीम आडगाव. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू 16 धावा. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 3 चेंडू 16. 1 चौकार 2 षटकार मॅच जिंकवेल. आणि बलवंत दलवीचा जबरदस्त बॉल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत 2 चेंडू 16 धावा. जबरदस्त गोलंदाजी. लगातार 4 चेंडू जे मात्र डॉट होताना पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये बलवंत दलवीची. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर बलवंत. बलवंत दलवेचा हा चेंडू. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती 52. 1 चेंडू 15 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. कर्णधार चला बेस्ट ऑफ बोर्ड येते प्रीत 11. सुंदर असा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिलाय आणि या सामन्यामध्ये विजय होती टीम जय झोटिंग देवरुंग. हार्डलक टीम आडगाव. कॅप्टन चला दोन्ही टीम. कॅप्टन फास्ट. 3 ओव्हरची मॅच होईल. 3 ओव्हर. 3 ओव्हर गेम.